खरं म्हणलं ते काही कोल्हापूरचे संस्कार वाचत नाही. आणि त्यामुळं अमित शहा हे कोल्हापुरात शिकले का आणखीन कुठं शिकले हे मला माहिती नाही. उद्योगमंत्री काय नव्हतेच. सावंतांचं क्षेत्र गावासारखं मी पाहिलं. म्हणजे भाजली गुंतवणूक करण्याच्यासाठी ते गावासाठी गेले होते का लोक होण्यासाठी गेले होते हे मला माहीत नाही. म्हणजे उद्धव ठाकरे हे सतत ते सांगतात की त्याचं हिंदुत्व खरं नव्हे आणि ते पुन्हा एकदा काल त्यांनी रिपीट केलं कालच्या कार्यक्रमामध्ये. काल दोघांनी जे कार्यक्रम घेतले ते बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करते आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करण्याचा अधिकार आपला आहे असं दोघांनाही वाटतं. आणि त्याची प्रसिद्धी काल आपण पाहिली. पण लोकांची उपस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या सभेला उपस्थिती अधिक होती असं प्राथमिक दृष्ट्या दिसतं. साहेब, काल याच सभेमध्ये अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिलेले आहेत. जर पदाधिकाऱ्यांचं मत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपण स्वबळावर लढण्यावर विचार करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी याच्या आधी तसं मत मानलं होतं. 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले होते आणि सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे. पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही. पण या मेळाव्यात दुसरं एक पाहायला मिळालं, अमित शहांच्यावरती उद्धव ठाकरेंनी टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मात्र मौन पाळल्याचं पाहायला मिळालं. नव्या मैत्रीचे काही संकेत वाटतात का? मला काही वाटत नाही. आणि विशेषतः अमित शहा हे सातत्यानं हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या सगळ्या नेतृत्वांनी सतत घेतली आहे. ते आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर टोन जो आहे तो अतिटोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री काही तास समजून भाष्य करेल अशी अपेक्षा असते. पण त्याची परिस्थिती तिथून काही येत नाही. खरं म्हणलं ते काही कोल्हापूरचे संस्कार वाचत नाही. आणि त्यामुळं अमित शहा हे कोल्हापुरात शिकले का आणखीन कुठं शिकले हे मला माहिती नाही. आज अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर देखील आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणार आहेत आणि या सगळ्या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे सोबत असणार आहेत त्यांच्या. ठीक आहे. असं आहे की राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे साहजिकच आपल्या पक्षाचा विस्तार वाढवायचा त्यांचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची पावलं दिसतात. पण या दरम्यान ऑपरेशन टायगर या गोष्टीची चर्चा होताना पाहायला म्हणजे काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आमच्या संपर्कात असल्याचा दावा हे केला जातो. वाचलं ते विशेषतः उद्योगमंत्री काय नव्हतेच. सावंतांचं क्षेत्र गावासारखं मी पाहिलं. म्हणजे भाजली गुंतवणूक करण्याच्यासाठी ते गावासाठी गेले होते का लोक होण्यासाठी गेले होते हे मला माहीत नाही. पण त्यांनी गावात जी काही विधानं केली ती मुख्यमंत्र्यांच्या गावासाठी जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नव्हती. मेळाव्यामध्ये देखील त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. काँग्रेसची देखील ठाकरे गटासोबत काँग्रेसचे देखील काही आमदार संपर्कात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर ते सांगतात. काही लोकांचे फोटो मी पाहिले काही खासदारांचे आणि ते फोटो पाहिल्यानंतर ते लोक सेना सोडतील म्हणजे ठाकरेची हे अजिबात मला पटत नाही.
तर काही माणसं अशी आहेत सेना म्हणजे उद्धव ठाकरे की ते काय वाचतील ते त्याग करतील, पण पक्ष बाळासाहेबांची विचारधारा ही कधी सोडणार नाही. साहेब बाबतीत गुंतवणुकी बाबतीत बरंच बोललं जात आहे आणि त्यातल्या त्यात भारतातील कंपन्या तिथं जाऊन त्यांच्याशी करार केले जात अशी टीका होते. आपल्याकडे परदेशी कंपन्या पण परदेशी गुंतवणूक असं दाखवलं जात नाही टीका काय म्हणजे वस्तुस्थिती याच्याबद्दल लोक बोलतात. त्या डावसला मी गेलो होतो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून. आम्ही अनेक कंपन्यांची विचारणा केली. कालचं जे करार आले त्याच्यामध्ये भारत फोर्सची करार झाला. भारत फोर्स कुठली कंपनी? पुणे करार करारची मूल आणि त्यांनी तो कारखाना काढण्याचं जवळपास 3 वर्षापूर्वी घेतला होता. आता त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर अनेक विशेषतः गडचिरोली जिंदाल ही स्टीलच्या फॅक्टरीमध्ये महाराष्ट्रात आहेच. आत्ता रत्नागिरीत आहेत, नाशिक जिल्ह्यात आहेत, आणखीन काही ठिकाणी आहेत आणि तिथले दावा सोडण्यात जाहीर केलं. याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी गुंतवणूक करायचं ठरवले त्या सगळ्यांना तिकडं निमंत्रित करून तिथून त्यांना महाराष्ट्रात आणलं असा एक देखावा त्यांनी केले. आता स्वस्त सांगायचं आपण या हॉटेलमध्ये बसलो आहे. त्या हॉटेलचे मालक मागं बघायचं काय हरकत नाही फिरायला. तर त्यांचे बंधू त्यांनी सुद्धा एक करार केला आणि तो करार त्यांनी दावसला केला असं काल माझ्या वाचण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाने एक करार मुंबई उच्च न्यायालय तुमच्या वाचण्यात आला का 85चा आलं? नाही म्हणजे ऐकलं 85 त्याचं ॲग्रीमेंट झालेलं काल मी स्वतः पाहिलं. एक प्रकारे फसवणूक म्हणायची मग महाराष्ट्राची ही. असं कसं आहे ज्याला गुंतवणूक करायची होती त्या सगळ्या लोकांना एकत्रित करून इथं आणायचं आहे. ठीक आहे, नवीन उद्योग करत असेल तर काय हरकत नाही. मुंबई उच्च